भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की। अरे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या शेवटच्या देशापर्यंत पोहोचवायचा आहे। आवाज जोरात असला पाहिजे। आता थोडी काय औरंगजेबाची भीती आहे, अशा औरंग्या जमिनीत गाडण्याची ताकद या वाघाच्या भूमीत आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। खरं तर मी असा विचार केला होता की आता आपण भाषण आता द्यायला उभं राहायचं नाही। याचं कारण साधं होतं की मी 25 वर्षाच्या अगोदर पुस्तकं वाचायचो, आता चेहरे वाचतो। चेहऱ्यावरून सर्वांच्या मनात एकच भाव आहे की हेमाजी कब आएगी। आणि मी दुपारीच हेमाजींच्या सोबत होतो तेव्हा सांगितलं की हेमाजी, हमारे चंद्रपुर के भूमि में गंगा पे जो आपका नृत्य आविष्कार है, दिल से नाचो, क्योंकि आपको कोई अभी ये नहीं कहेगा रिकामी जागा इनके सामने मत नाचो, बसंती इनके सामने मत नाचो, ऐसा कोई नहीं कहेगा, क्योंकि यहाँ शेर है, शेर के सामने आप दिल से नाच सकते हो। अतिशय सुंदर नृत्य होणार है। हा उत्सव हा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढावा, ही वाघाची भूमी ही जगाच्या देशाला आकर्षण करणारं केंद्र व्हावं, या दृष्टीने हे आंतरराष्ट्रीय उत्सवाचं आयोजन करण्याचा आपण प्रयत्न केला। आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहित नसेल, आपण या ठिकाणी उत्सव साजरा करतोय, पण आपला उत्सव गेटवे ऑफ इंडियावर सुद्धा मुंबईकर बघतायत। आणि फक्त मुंबईकर बघत नाहीये, अनेक लोक जेव्हा मला दूरध्वनीवरून फोन करतात की ताडोबा उत्सव उत्तम झाला, उत्तम होतोय, आम्ही पूर्ण वेळ बघतोय, गेटवे ऑफ इंडियावर सुद्धा आता आपले वाघ तिथं दिसत आहेत। चंद्रपूर जिल्हा हा पुढे जावा, प्रगतीच्या मार्गावर जावा, हा आपला प्रयत्न होता। आणि मला आनंद होतो की आज देशामध्ये ट्विटरमध्ये ट्रेंड करणारा नंबर 1 चा जर काही विषय असेल तर तो ताडोबा उत्सव आहे, जो आज देशभर कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत ट्विटरवर ट्रेंड होतोय। आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या मिस वर्ल्ड होत्या त्यांनी सुद्धा, व ज्या या कॉम्पिटिशन मध्ये आल्या होत्या त्यांनीही ताडोब्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या देशामध्ये त्यांनी सोशल मीडियामध्ये जो प्रचार प्रसार केला, आपला वाघ आता पोलंडही पोचला, आपला वाघ अमेरिकेलाही पोचला, आणि जे उद्दिष्ट आपलं होतं की चंद्रपूरचं नाव हे जागतिक स्तरावर जावं, त्यामध्ये मोठं यश आपल्याला प्राप्त झालं। आणि फक्त इथंच यश प्राप्त झालं नाही, तर काल 2 5 स्टार चेन हॉटेलनी काल मला फोन करून सांगितलं की आम्ही चंद्रपूरमध्ये सुद्धा ताडोब्याच्या भागात जर जमीन उपलब्ध झाली तर आम्ही 5 स्टार हॉटेल इथं उघडायला तयार आहोत, कारण ताडोब्याचं भविष्य हे निश्चितपणे उज्ज्वल आहे। आज या ठिकाणी ज्यांनी वनाच्या रक्षणाचं काम केलं, त्या वनाच्या रक्षण करणाऱ्यांचं आपण कौतुक केलं, अभिनंदन केलं। खरं तर मी महाराष्ट्र भूषण पुरस्कार या वर्षीचा अशोक सराफ साहेबांना दिला, पण मी जेव्हा जटायूसाठी 21 जानेवारीला ताडोब्यामध्ये जटायू 10 सोडायला गेलो, तेव्हा मनात विचार आला की आपण वनभूषण पुरस्कारही दिला पाहिजे। आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या बरोबरीने आज वनभूषण पुरस्कार, ज्याची पुरस्कार राशी 20 लाख रुपये आहे, आज एका आदिवासी क्षेत्रामध्ये आदिवासी बांधवांसोबत वनाचं काम करणाऱ्या चैतराम पवार यांनी आपण हा पुरस्कार दिला। ज्यांनी आपलं नेहमी मनोरंजन केलं, CID सारख्या मालिकेतून ते शिवाजी साटम
हेही ताडोब्याच्या प्रेमापोटी इथं आलेत, कालपासून इथं आहेत. वाघ बघितला आणि श्री शिवाजीराव साटम यांना धन्यवाद देईल की अतिशय आनंदी मनाने ते वनाच्या प्रेमासाठी इथं उपस्थित राहिले. इथं एशियन हार्ट इन्स्टिट्यूट ही या आशियामधली सर्वात महत्त्वाची मोठी हार्ट इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे खरं तर डॉक्टर रमाकांत पांडा यांना जर फोन करायचा असेल तर 8-8 दिवस फोन लागणं हे कठीण असतं. साधारणतः काल ते मग सांगत होते, कारण मी मागच्या महिन्यात डॉक्टर रमाकांत पांडा हे अतिशय प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक आहे. एका पंतप्रधान महोदयांची शल्यचिकित्सा ही सुद्धा डॉक्टर रमाकांत पांडाजींनी केली. आणि जेव्हा मागच्या महिन्यात ताडोब्यावर आणि इतर जंगलामध्ये काढलेले त्यांचे चित्र, त्या चित्र प्रदर्शनीच्या कार्यक्रमात त्यांनी मला आणि ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना निमंत्रित केलं, तर पहिल्यांदा तर माझा विश्वासच बसला नाही की डॉक्टर, पेशाने डॉक्टर, अतिशय व्यस्त, इतकं धन आहे, पैसे इतके कमवतात, पण धनापेक्षा वनावर प्रेम करणारे डॉक्टर या 2 दिवसापासून फक्त आणि फक्त ताडोब्याच्या प्रेमापोटी इथं आले. ज्यांनी 30,000 ऑपरेशन्स केली, त्यांची कन्या ती अमेरिकेत राहते, पण अमेरिकेत असं म्हणतात की आनुवंशिकता, की तिला सुद्धा इतके सुंदर फोटोग्राफ्स तिने काढले आणि अमेरिकेतून फक्त आणि फक्त ताडोब्या उत्सवात आली. तब्येत काल बरी नव्हती, पण तरी सुद्धा ताडोब्यावर प्रेम करणारे डॉक्टर रमाकांत पांडा व त्यांच्या कन्येचं सुद्धा मी या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. अनेक लोक इथं आले. मेघा ढागे या बिग बॉस मध्ये मराठी बिग बॉसच्या विजेत्या होत्या. जेव्हा 3 दिवसापूर्वी 29ला मी सर्व मराठी डायरेक्टर्स जेवढे आहे, मग महेश कोठारे असतील, गणासपुरे असतील, अशा 150 डायरेक्टरांसोबत मराठी चित्रपटाच्या प्रतिकूल व्यवस्थेतून अनुकूल व्यवस्थेचा प्रवास व्हावा. सचिन पिळगावकरांपासून अनेक लोक भेटायचे आणि म्हणायचे की मराठी चित्रपटांना चांगले दिवस यावे, आणि म्हणून मी 150 ते 200 डायरेक्टरांसोबत जेव्हा JW मॅरिएटमध्ये 29ला रात्री कार्यक्रम सुरू केला, बैठक सुरू केली, परिसंवाद सुरू केला, बिग बॉसच्या या विजेता मेघाताई ढागे त्या कार्यक्रमात एक प्रेक्षक म्हणून आले. आणि जेव्हा त्या भाषणामध्ये मी सांगितलं की उद्या पहाटे मग जायचं आहे कारण माझा ताडोबा उत्सव आहे, ते म्हणाले की ताडोबा उत्सवासाठी आम्हीही येतो. नूतन जयंत ज्यांनी मालिका काढल्यात त्याही इथं आल्यात. आणि महत्त्वाचं, ज्यांनी भरभरून माझ्यावर प्रेम केलं ते चंद्रपूर जिल्ह्यातील जनता आली. त्यांचे आभार मी कोणत्याही शब्दामध्ये मानू शकत नाही. त्यांचं प्रेम होतं, म्हणूनच आज या ठिकाणी मी उभा आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मी बसू शकतो आणि इथंच नव्हे, लंडन जाऊन वाघाचं संवर्धन करतानाच अफजल खानाचे पोट फाडणारे वाघाचे नखही आणण्याचा संकल्प करू शकतो. याला फक्त आणि फक्त आशीर्वाद, शुभकामना चंद्रपूरकर जनतेच्या. आज तुमच्या शुभकामनांनी आपण हा कार्यक्रम यशस्वी करतोय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे लक्ष्य होतं, उद्दिष्ट होतं, ते आपण निश्चितपणे गाठतोय. आणि मला विश्वास आहे, ताडोबा म्हणजे फक्त वाघाचं दर्शन नव्हे. आपण काल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला ग्रीन भारत मातेचा, आणि फक्त ग्रीन भारत मातेचा वर्ल्ड रेकॉर्ड केला नाही, तर या ठिकाणी आपण निर्णय केला की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड उद्यान हे चंद्रपुरात सुरू करायचं. आणि तेच 66,724 झाडं, 26 प्रजाती तशाच पद्धतीने लावायच्या की आकाशातून हेलिकॉप्टरमध्ये जर कोणी जात असेल तर या देशामध्ये ग्रीन भारत माता दिसेल. ती फक्त चंद्रपूरच्या शक्तिदायिनी माता महाकालीच्या भूमीत दिसेल. काल आम्ही 60 कोटीच्या चंद्रपूर नागपूर रोडवर वनभवनाच्या कार्यालयाचं भूमिपूजन केलं. मी आपल्याला
निश्चितपणे अभिमानाने सांगेन की महाराष्ट्राचं सर्वात उत्तम वनभवन जाता येता चंद्रपूर नागपूर रोडवर जे रस्त्यावर जाणाऱ्या गाडी चालकांचं लक्ष वेधेल ते वनभवन काल मी भूमिपूजन केलं. 60 कोटी रुपये खर्च करून होणारे हे वन भवन या महाराष्ट्राच्या पर्यटकांनाही आकर्षणाचं केंद्र होईल हा विश्वास माझ्या मनात आहे. आणि आपल्या सर्वांना पुन्हा मी आमंत्रित करतोय की आपण बॉटनिकल गार्डन पहिला फेज, खरं तर 2 फेजमध्ये आपण बॉटनिकल गार्डन करतोय. पहिला फेज हा 11 तारखेला 5 वाजता आपण त्याचं उद्घाटन करतोय. पहिल्यांदा महामहिम राष्ट्रपती महोदयांना निमंत्रण दिलं पण कार्यबाहुल्यामुळे ते येऊ शकणार नाही. म्हणजे जो आएगा उसके साथ, कोणीच राहिला नाही तर बगारशाच्या एखाद्या बालकाच्या हातून मी उद्घाटन करेल. पण बॉटनिकल गार्डन 11 तारखेला 5 वाजता उद्घाटन करायचा निर्णय आपण केला. SNDT युनिव्हर्सिटी आमच्या चंद्रपूरची शक्तिदायिनी माता महाकाली आहे. तर आमच्याकडच्या मुलींना सुद्धा आकाशाने हेवा करावा असं स्किलचं डेव्हलपमेंट व्हावं, स्किलचं ज्ञान प्राप्त व्हावं. आणि मग आनंद होतो की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींना मी धन्यवाद देव, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना धन्यवाद देव, व अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांना धन्यवाद देव की एका झटक्यात SNDT युनिव्हर्सिटीसाठी ज्यामध्ये 62 प्रकारचे फक्त आणि फक्त मुलींसाठी कोर्स आहे, याला 600 कोटी रुपये एका झटक्यात मंजूर झाले. 600 कोटीचा टेंडर झाला, वर्क ऑर्डर झालं आणि 11 तारखेला आपण त्याचंही भूमिपूजन करतोय. चंद्रपूरमध्ये अमृत वन योजना झाली पण काही क्षेत्र यामध्ये पाणी पोहोचू शकत नव्हतं. आता अमृत 2 या 250 कोटी योजनेचंही आपण भूमिपूजन करतोय. मी जेव्हाही मुंबईला जातो तेव्हा असं वाटतं की माझं गाव, ज्या महाराष्ट्राचं वर्णन चांद्यापासून बांद्यापर्यंत केलं जातं, माझं शहर माझं गाव हे मागे राहता कामा नये. इतरांनी हेवा करावा असं माझं गाव झालं पाहिजे. सुदैवाने परवा मूलला 2 कोटी रुपयाचा बक्षीस पुरस्कार स्वच्छतेच्या बाबतीत प्राप्त झाला. माझा प्रयत्न आहे की आपलं ही चंद्रपूर शहर 550 कोटीची मगनिस्सारण योजनेला आपण मान्यता घेतली आहे आणि त्याचंही भूमिपूजन आपण 11 तारखेला करतोय. असं साधारणतः 1,500 कोटीपेक्षा जास्त रकमेचं भूमिपूजन हे आपण 11 तारखेला करणार आहोत. माझा विश्वास आहे, खरं तर जेव्हा माझी नाती नाही शुर्वी तिला मी कडेवर घेतो तेव्हा आयुष्याचा सर्वात जास्त आनंद प्राप्त होतो. आणि जेव्हाही तिला मी पक्षी दाखवतो तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतो. माझा विश्वास आहे की हे हास्य जगातली कोणतीही संपत्ती कधीच विकत घेऊ शकत नाही. आणि मनात मग ती कविता येते की देव बोगतो बाग मुखातून, देव डोगतो उंच पुखातून. मला विश्वास आहे की बॉटनिकल गार्डनचा पहिलं फेज आपल्या कच्च्या बच्च्याला आनंद देणारा राहील. आणि एवढंच नव्हे, दुसरा जेव्हा फेज होईल ज्याच्यामध्ये सिंगापूर सारखे आपण विविध प्रकारचे उद्यान करणार आहोत, ज्याच्यामध्ये कधी लहानपणी मी नेहरू प्लॅनेटोरियम मध्ये जायचो, मुंबईत गेल्यावर नेहरू प्लॅनेटोरियम दाखवल्या जायचं. नेहरू प्लॅनेटोरियम पेक्षाही अत्याधुनिक प्लॅनेटोरियम चंद्रपूरमध्ये राहील. आणि मग त्या दिवशी आनंद होईल. एखादा मुंबईच्या कुटुंबातला व्यक्ती येऊन म्हणेल की नेहरू प्लॅनेटोरियम पेक्षा उत्तम प्लॅनेटोरियम हे चंद्रपूरमध्ये आहे. आणि आता हेमाजीला यायला अजून 10 मिनिटं आहे. मग सांगितलं की त्या येईपर्यंत तुम्ही बाजी प्रभूसारखी खिंड लढवा. तर शेवटचा मुद्दा सांगतोय की आपण कुठेही मागे राहता कामा नये. आपण उद्या आणि परवा ॲडव्हान्टेज चंद्रपूर करतोय. 4 विषयावर आपला जिल्हा पुढे जावा. आणि मग विश्वास आहे की जर यश आलं, माता महाकालीचा आशीर्वाद प्राप्त झाला तर आमचा चंद्रपूर जिल्हा या महाराष्ट्राच्या $1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये सर्वात महत्वाचं योगदान आणि हिस्सा देईल. जिल्हाधिकारी महोदय इथं आहे. आम्ही उद्या साधारणतः 80,000 कोटी रुपयाचे MOU करतोय. 80,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट चंद्रपूरमध्ये यावं. आणि त्या दृष्टीने उद्या विविध उद्योगाचे प्रतिनिधी येत आहे. उद्या स्किल डेव्हलपमेंट मध्ये मंगल प्रभात गौडाजी येत आहे. उद्योग मंत्री उदय सामंतजी येत आहे. मी आपल्याला आवाहन करायला उभा आहोत की हा माझा काही एकट्याचा कार्यक्रम नाही.
तुम्ही कोणत्याही जातीचे असा, धर्माचे असा, रंगाचे असा, वंशाचे असा, फक्त एकच शब्द तुमच्या माझ्या मुखातून निघाला पाहिजे की जय महाराष्ट्र. निश्चितपणे, कारण राष्ट्र महा करायचं असेल तर जय महाराष्ट्र, पण महाराष्ट्र महा करायचं असेल तर जय चंद्रपूर हा नारा सर्वांना गावावा लागेल. खूप खूप धन्यवाद.